कशा आहात मैत्रिणी? मजेत ना? तर तुम्ही कधी विचार केला आहे, की आपल्याला इच्छा होतात, की आपण काहीतरी जीवनात करावं. आपण काहीतरी विचार करतो, की आपण काहीतरी करायचंय, पण ते आपल्याला होऊ शकत नाहीये. इच्छा आहे, पण होऊ शकत नाहीये. मी काही उदाहरणांद्वारे तुम्हाला समजवते, की एक विद्यार्थी आहे. त्याची इच्छा आहे, की मला खूप चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. मग चांगले मार्क्स मिळवण्यासाठी त्याला मेहनत करावी लागणार. त्याची इच्छा आहे, की तो मेहनत करेल, पण तो करू शकत नाहीये. दुसरं उदाहरण आहे, की एक हाउसवाईफ आहे. तिला स्वतःची हेल्थ चांगली ठेवायची. स्वतःच्या डाएटवर कंट्रोल करू. पण आपल्या जिभेवरती ताबा ठेवू शकत नाही. मग एक यंग व्यक्ती आहे. त्याला सकाळी उठून जॉगिंगला, वॉकिंगला, रनिंगला जायचंय. त्याची खूप इच्छा आहे, की मी सकाळी लवकर उठावं, पण तो उठू शकत नाही. एखादा एजेड व्यक्ती आहे. तर त्याला इच्छा आहे, की मी निगेटिव्ह विचार नको करायला, पॉझिटिव्ह विचार करू, पण नाही होत आहे. एखादा बॉस आहे एखाद्या ऑफिसमध्ये, तो विचार करतो, की मी खूप शांतता ठेवू आणि आपल्या एम्प्लॉयी लोकांना खूप व्यवस्थित हँडल करू. त्यांच्यावर रागवणार नाही, पेशन्स ठेवेल स्वतःवर, पण नाही ठेवू शकत आहे. आपल्याला माहिती आहे, की ती कामं सुरू करून किंवा हे काम करून आपलं जीवनच चांगलं होणार आहे. आपल्या मनासारखं काम केल्यामुळे आपल्याला आनंदच मिळणार आहे. तरी का आपण नाही करू शकत आहे ते काम? कोणती कारणं आहेत अशी? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या कारणांविषयी बघणार आहोत. तर आपण पहिलं उदाहरण बघितलं की स्टुडंटचं. तर त्या स्टुडंटला इच्छा आहे की त्याला मार्क आणायचे आहे आणि चांगला अभ्यास करायचा आहे, मेहनत करायची आहे, पण तो का करू शकत नाही? कारण त्याच्याजवळ प्रॉपर प्लॅनिंग नाही. जर विद्यार्थ्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केली आणि व्यवस्थित अभ्यास केला तर काय नाही आणू शकणार तो मार्क्स? नक्कीच आणू शकतो. विद्यार्थी काय करतात? 10-15 मिनिटं अभ्यास केला की थोडा वेळ मोबाईलवर चॅटिंग करू, थोडा वेळ टीव्ही बघू, थोडा वेळ मित्रांसोबत खेळायला जाऊ. अशा रीतीने थोडासा टाइमपास करून घेतात. मग ते पूर्ण मेहनत करू शकत नाही आणि मनासारखे मार्क्स आणू शकत नाही. जर विद्यार्थ्यांनी ठरवलं तर नक्कीच आणू शकतो तो पूर्ण मार्क. पण प्रॉपर प्लॅनिंग नाहीये ना. प्रॉपर प्लॅनिंग केली तर का नाही मिळवणार? नक्की मिळवून घेईल. त्यानंतर समजा एक मुलगी आहे. ती मुलगी बघते की माझी मैत्रीण सिंगर बनते आहे, तर मी पण सिंगर बनू. त्या मुलीने बघितलं की हिरोईनला बघितलं तर तिला वाटलं की मी पण हिरोईन बनू. त्यानंतर ती रिलेटिव्हला बघते, माझी